आता आपण उभे आहोत परळी, बीड, नगर या रेल्वेच्या ट्रॅकवरती. आपल्या बाजूला जो शिवार आहे तो खामगावचा शिवार आहे आणि आपण जिथं उभा आहोत तो खामगाव शिवारामध्ये असणारा खाली एक अंडरग्राऊंड ब्रिज आहे. ज्या ब्रिजसाठी खामगावकरांनी एक रोष व्यक्त केला आहे की हा ऑलरेडी ब्रिज झालेला आहे, परंतु काही जणांच्या म्हणण्यानुसार इथून आता दुसरा ओव्हरब्रिज होणार आहे. खरं म्हणजे ओव्हरब्रिज होणं न होणं हे रेल्वे डिपार्टमेंटचं काम आहे, परंतु 2009ला संपादितसाठी केलेली ही पूर्ण संपादीकरण असेल किंवा आत्ता अचानकच ROB म्हणजेच रेल्वे ब्रिज असेल. यामध्ये 2009 नंतर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये प्रगती केली, विहीर घेतली, बोर घेतले, त्यामध्ये अनेक योजना आणल्या, त्या योजना पूर्णपणे यामध्ये नष्ट होणार आहेत. त्याच ROBमुळे खामगाव येथील आणि जवळपासच्या शेतकऱ्यांच्या त्यांना मावेजा मिळेल, परंतु त्यांच्या हक्काची जमीन जे त्यांनी विकसित केलेली आहे ती कुठेतरी संपल्या जाईल. आणि त्यामुळंच जो रोष व्यक्त केलेला आहे खामगावकरांनी, ज्यांच्या जमिनी आम्ही जाणार आहेत, की ऑलरेडी हा अंडरग्राऊंड ब्रिज इथे केला होता. त्यांनी डेमो प्लॅनसुद्धा यामध्ये मोठी गाडी आणून डेमो प्लॅनसुद्धा पाहिला आणि आता कुठेतरी ओव्हरब्रिज होतं आहे ROB, तो कुठेतरी थांबला पाहिजे असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. बघूयात काय होतं आहे. शेवटी हा प्रश्न आहे जिल्हाधिकाऱ्यांचा, रेल्वे डिपार्टमेंटचा आणि लोकप्रतिनिधींचा. आपण जो आत्ता तो अंडरग्राऊंड ब्रिजच्या तिथून बातमी पाहिली किंवा तो अंडरग्राऊंड ब्रिज आहे जो खामगाव सुकळी या गावातील शेतकऱ्यांना जाण्यासाठी केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी डेमो तिथे एक मोठी गाडी आणून तो डेमो प्लॅन पण चेक केला होता की त्या ठिकाणावरून मोठी गाडी जाते का, आणि त्या ठिकाणावरून यशस्वीरित्या तिथून एक मोठी गाडी गेली होती की ज्यामध्ये भविष्यामध्ये लोकांना येण्या-जाण्यासाठी त्रास होणार नाही. आणि आपण पाहू शकतो की हाच तो रोड आहे ज्याची सुरुवात आहे. आपण मगाशी तिथं तो त्याचा एंड पाहिला, हे त्याची सुरुवात आहे. हा रोड जातो त्या अंडरग्राऊंड ब्रिजला आणि त्यामुळं खामगावकर असतील किंवा इतर जो शेतकरी असतील, सर्वांचा जो विरोध आहे त्या ROBला, ब्रिजला, तो याच कारणामुळे आहे की या ठिकाणी पूर्वनियोजित रोडसुद्धा आहे. आणि आपण तिथं पाहू शकतो की समोर जे ते बैल आहेत त्या ठिकाणी तो ओव्हरब्रिजचा प्लॅन ROBचा जो की रेल्वे डिपार्टमेंटनं आता मंजूर केलेला आहे आणि त्यासाठीच या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे की त्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे. कारण ज्या शेतकऱ्यांची जमीन ही क्वचित आहे, एक 10-20 गुंठे आहे, 50 गुंठे आहे, त्यांचं म्हणणं आहे की आमच्या कुटुंबामध्ये 2 व्यक्ती आहेत, 2 मुलं आहेत आणि 50 गुंठ्यामध्ये जर ती पण जमीन आमची जाणार असेल तर आम्ही खायचं काय? मोठा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेवटी पाहणं महत्त्वाचं ठरेल की रेल्वे डिपार्टमेंट यावरती काय तोडगा काढतं का हा ROB होणारच. कॅमेरामॅन अतुल बडेसह अतुल्य महाराष्ट्र न्यूजसाठी नितीन ढाकणे, बीड, परळी.